प्रचारासाठी आपण सर्वजण गेलो. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो. आत्ताच त्यांनी मार्गदर्शन केलं, पण मला सर्वांना सांगताना आनंद होतोय की महाविकास आघाडीचा एखादा पक्ष सोडला तर सर्वच पक्षाने आपल्याला ताकदीनं पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये त्या संकुला तालुक्यामध्ये काम करत असलेल्या राष्ट्रीय पक्षांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये एमआयएम, मनसे आहे, पक्ष कार्यालय आहे, राष्ट्रपती आहे, त्या सर्वांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचबरोबर आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यामध्ये 7 वर्ष शेतकऱ्यांची जी चळवळ उभी केलेली आहे, या शेतकऱ्यांच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टींनी त्यांच्या परिवर्तन आघाडीचं, जी तिसरी आघाडी आहे, परिवर्तन आघाडी आहे, त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, पुराणा संघटना आणि स्वराज्य पक्ष या तिन्ही पक्षांच्या परिवर्तन आघाडीने आपल्याला ताकदीनं पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याचबरोबर 17 अपक्ष उमेदवारांपैकी 11 अपक्ष उमेदवारांनी आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि आपल्या नेत्याच्या पाठीमागं राहण्याची भूमिका या निवडणुकीमध्ये 2024 सांगोला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहण्याची भूमिका दर्शवलेली आहे. ही सर्व आपल्या जमेची बाब. कालच 2 भीमशक्तीच्या गटांनी आपल्याला ताकदीनं पाठिंबा दर्शवलेला आहे. ही जमेची बाब. एकीकडे सगळी जनशक्ती एकवटलेली आहे आणि समोर जनशक्ती आहे. ही लढाई, ही निवडणूक आपल्यासाठी फक्त निवडणूक राहणार नाही आहे. 2024 विधानसभा ही आपल्यासाठी प्रतिष्ठेची, निष्ठेची लढाई आहे आणि याच्याकडे तुम्ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती या पद्धतीनं पाहिलं गेलं. 60 वर्षाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आबासाहेबांनी पुरोगामी विचारसरणी समोर ठेवून सातत्याने या सांगोला तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या जाती धर्मामध्ये वादविवाद होतील हे न पाहता, म्हणजे न होता काम केलं जाईल, समाजकारण केलं जाईल, या पद्धतीने आबासाहेबांनी शांततेनं आणि सुसंस्कृत राजकारण या पुरोगामी विचारसरणीनं या सांगोला तालुक्यामध्ये 60 वर्षामध्ये केलं. जो पुरोगामी विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचे मावळे म्हणून काम करत होते आणि त्या माध्यमातून स्वराज्याची स्थापना झाली आणि एक समाज म्हणून पुढे घेऊन जाताना स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याचबरोबर तोच जागा पुढे नेत छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी याच पुरोगामी चळवळीने पुढे जात याच विचारांनी राष्ट्र घडवण्याचं काम केलं आणि त्याच पुरोगामी विचारसरणीचा धागा पुढे नेत बाबासाहेबांनी सांगोला तालुका 60 वर्षामध्ये एक सुसंस्कृत तालुका घडवण्यासाठी या पुरोगामी विचारसरणीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा 1962 पासून आपल्या खांद्यावर घेतला आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत तो खेळवण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्याच पुरोगामी विचारसरणी समोर ठेवून आबासाहेबांनी नेहमी शेतकरी हा केंद्रबिंदू साधून सातत्याने काम केलं. मग शेतकऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी काम केलं. मग पीक लागवडीसाठी, फळबागा लागवडीसाठी अनुदान असेल, त्याच्यासाठी आबासाहेबांनी विधिमंडळात असो किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनावर अंकुश ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. या मागच्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी त्याच्यावर त्या सर्व गोष्टी न करता वेगळ्या दृष्टीने फक्त राजकारण केलं, स्वतःच्या हिताचं राजकारण केलं. एवढंच नाही तर हे लावलेलं पीक जगलं पाहिजे, याच्यासाठी शेतीच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केले. हे तुम्ही आम्ही सर्व जाणता. ते दोन्ही लोकप्रतिनिधी येऊन तुम्हाला म्हणणार आहे, उमेदवार म्हणणार आहे, एक जण म्हणणार आहे 72 साली आम्ही पाणी आणलं, एक जण म्हणणार आम्ही 95-96 साली पाणी आणलं. पण तुम्ही सर्वजण इथे ज्येष्ठ मंडळी आहे, त्या सर्वांचा साक्षीदार आहात की आटपाडी येथे पाणी परिषदेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाण्याच्या शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करायचे. त्याच्यामध्ये नाना नायगोडी यांच्या अध्यक्षतेखाली आबासाहेबांनी खांद्याला खांदा लावून या पाणी परिषदेमध्ये संघर्ष केलेला तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला. इथून सुद्धा आपण गाड्या भरून त्या पाणी परिषदेमध्ये जात होतो आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या निधनानंतर आबासाहेबांनी त्या पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थान भूषवलं. 30 वर्ष आपण त्या पाणी परिषदेच्या माध्यमातून संघर्ष केला. आबासाहेबांनी विधिमंडळात असो किंवा रस्त्यावर उतरून असो, धरणे, मोर्चे, आंदोलने याच्या माध्यमातून या पाणी परिषदा घेऊन या पाणी संघर्षच्या माध्यमातून या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. या संघर्षातून जे अपत्य निर्माण आलं तेच कृष्णा खोऱ्याचं पाणी, टेंबू म्हैसासारखीची योजना, तिकडे निरेचं पाणी आपल्याला निरा उजव्या तालुक्याच्या माध्यमातून येतं. आणि हे लोक सांगतात की आम्ही पाणी आणलं.
5 वर्षामध्ये तुम्ही योजना आणायचं तर सोडून द्या, पण या पाण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची मागच्या 5 वर्षामध्ये होती. 2 वेळा तुम्हाला निसटता का होईना, पण या तालुक्यांना लोकप्रतिनिधी करण्याची संधी दिली होती. योजनेचे जाऊ दे, पण आलेल्या योजनेचं पाण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी तुमची होती पालकत्व म्हणून. या संपूर्ण तालुक्या आबासाहेब निवडणुकीपुरतं राजकारण करायचे आणि त्यानंतरचं 5 वर्ष पूर्ण तालुक्याचं पालकत्व स्वीकारून प्रत्येक स्तरातील लोकांना समान न्याय मिळेल, प्रत्येक शेतकऱ्याला त्या नैसर्गिक संपत्तीचा त्याचा वाटा मिळेल, या पद्धतीनं मान सन्मानानं किंवा त्याचा न्याय मिळेल या पद्धतीनं काम करतो. पण लोकप्रतिनिधींनी काय केलं की नियोजन करायचं राहू द्या, पण एखाद्या ठिकाणी त्यांना मतदान कमी मिळालं, त्या ठिकाणच्या कॅनलचा फाटा पण या लोकांनी उघडण्याचा प्रयत्न केला नाही आणि तिथं उद्या डोळ्याने आपला शेतकरी पाहत होता की आपलं पीक जळतंय. अशा पद्धतीनं दुटप्पी भूमिका मागच्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी घेताना पाहिजे. हे सगळं हा शेतकरी वर्ग अजिबात विसरणार नाही. येत्या 20 तारखेला याचा हिशोब केल्याशिवाय हा शेतकरी वर्ग राहणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतंय. एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती काळामुळे कधी अधिकची वृष्टी झाली, अधिकचा पाऊस झाला किंवा कमी पाण्यामुळे पीक जळलं, तर या परिस्थितीत किंवा रोगराईमुळे फळबागा झाल्या, तरी पण आबासाहेबांचं नियोजन एवढं असायचं की प्रशासनाला पहिला सूचना द्यायच्या की तिथं जाऊन पंचनामे करा. जळलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आबासाहेब नेहमी प्रयत्न करायचे. 6-6 महिन्याला गावात येऊन प्रत्येक वेळी आढावा घ्यायचे, कुठं कमी पडलं त्याचं सूचना द्यायच्या त्या प्रशासनाला. पण मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीनं पीक खराब झालं किंवा पाणी कमी असल्यानं पीक जळलं किंवा रोग जरी झाला तरी सुद्धा यांनी पंचनामे करण्याची दस्ती किंवा सूचना या प्रशासनाला दिली नाही. या पद्धतीच्या सगळ्या तुमच्या 5 वर्षाच्या गोष्टी यावेळी 20 तारखेला निश्चित हा शेतकरी वर्ग या सगळ्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार. एवढंच नाही तर आबासाहेब की पुढच्या सरकारमध्ये आबासाहेब असताना 1978 साली सरसकट केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्याला विसरता कामा नये. महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना आपण खासदार म्हणून 2009 साली केंद्रात पाठवलं होतं. त्यावेळेस ते कृषी मंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून झालेली 72,000 कोटीची कर्जमाफी आपल्याला विसरता कामा नये. या पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडी सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहून शेतकऱ्यांचा पाठीराखा बनण्याची भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे. पण मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं, केंद्रात असो किंवा राज्यात असो, या सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीराखल्याची भूमिका घेण्याच्या ऐवजी आमच्या शेतकऱ्यांच्या बी बियाणे असतील, खतं असतील, अवजारे असतील, त्याच्यावर तुम्ही जीएसटी लावला. एकतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला तुम्ही हमीभाव देतच नाही, पण अशा ज्याचा कर लावून आमच्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम ही या सरकारने केलेले आहे. आणि या सरकारला पाठिंबा देणारे आपले लोकप्रतिनिधी आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. या सगळ्याचा हिशोब आपल्याला 20 तारखेला करावा लागणार. आमचा शेतकरी वर्ग थोडासा शेती पिकं येतात, शेतीमालाला भाव मिळतो नाही मिळतो, बऱ्याच नैसर्गिक अस्थिरतेमुळे दुग्ध व्यवसायाकडे या सांगोला तालुक्याचा शेतकरी वळलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात जास्तीचा दूध उत्पादक तालुका म्हणून सांगोला तालुका. मागच्या 5 वर्षामध्ये काय होत होतं की 35-38 पर्यंत तर दुधाचा भाव येत होता, पण या 5 वर्षात मागच्या 5 वर्षापूर्वी 38 पर्यंत गेलेला आहे आपण बघितलेलं. पण आत्ताचा जो भाव आहे तो जवळपास 24-27 पर्यंत आहे, जवळपास ते फ्लक्च्युएट होत असत. पण 10 रुपये स्वतःच्या खिशाला हे खरेदी करून ते दूध उत्पादक आपलं दूध उत्पादक व्यवसाय चालवतोय. पण या सरकारला कधी जाण नाही. लोकसभा समोर ठेवून मागच्या कालखंडामध्ये थोडंसं भुरळ घालण्यासाठी प्रयत्न केला, कुठं 5-7 रुपये अनुदान देण्याचा शब्द दिला होता, पण ते 2 महिने पण त्यांना करता आलं नाही. फेब्रुवारी महिन्यात नंतर यदा कदाचित कुठल्याही दूध उत्पादकांना विचारा, तिथे बसले असतील काही दूध उत्पादक, पण फेब्रुवारी महिन्यानंतर कधीही या दुधामध्ये अनुदान देण्यासाठी सरकारने एकही पाऊल उचललं नाही. फक्त लोकसभा समोर ठेवून त्यांनी ते केलेलं भुरळ होतं. अशा पद्धतीने मत विकत घेण्यासाठीच केलेलं काम हे सरकार करते, पण शाश्वत विकास काही करत नाही. निश्चित तुम्ही जर ताकद दिली यावेळेस तर दूध संघ जो जिल्ह्याचा आहे तोही आपण खरेचा वाटावर घेऊन तिथंही चांगल्या पद्धतीने ताकदीनं ते चालू. सांगोला दूध संघही जरासा आपला मागच्या कालखंडामध्ये मागा पडलाय, तोही ताकदीनं चालू करू आणि आपल्या दूध उत्पादकाच्या खिशामध्ये 2 रुपये कसे जातील या संदर्भात निश्चित प्रयत्न केला जाईल, हे आश्वासन तुम्हाला सर्वांना
एका ठिकाणी तुम्ही 1500 रुपये देता, एका ठिकाणी किराणा मालाच्या किमती वाढवता आणि ही जगाच्या पाठीवरची पहिली योजना आहे. एखादा तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला विचारा, एखादा रोड बनल्यानंतर त्याचे पैसे त्याला किती दिवसाने मिळतात? 6-6 महिने 1-1 वर्ष लागतात. अशा पद्धतीनं सरकारी योजना काम करत असतात. एखाद्या डॉक्टरला विचारा, तुमचा मित्र असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचे असतील तर, एखादं ऑपरेशन झालं, एखादी ट्रीटमेंट झाली तर ज्या काही महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे त्याच्या माध्यमातून एखादी ट्रीटमेंट झाली तर किती महिन्यानंतर त्याचे पैसे मिळतात हे तुम्ही आवर्जून विचारा. वेळ लागतो, कालावधी लागतो, कारण त्या शासनाकडे तो पैसा नसतो म्हणून ते त्या पद्धतीने करतात. पण लाडकी बहीण ही पहिली योजना आहे. फक्त आणि फक्त महिलांचं मत विकत घेण्यासाठी या सरकारनं पुढच्या महिन्याचे पैसे काढले भाऊबीजेच्या नावाखाली. हे तुम्ही आम्ही पाहिलेलं. महिलांना अशा पद्धतीचे फुकटचे पैसे नकोत. मान सन्मान हवाय, सुरक्षितता पाहिजे. सांगोला तालुक्यामध्ये दिवसा पुरुषांचे खून होत आहे, सामान्य जनतेचे खून होत. बाजूला ठेवा, एका पोलीस अधिकाऱ्याचाही खून झालेला मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलेला आहे. तर महिला कुठं सुरक्षित असते? महिलांना सुरक्षितेची गरज आहे, मान सन्मानाची गरज आहे. महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली तुम्ही योजना काढता, पण महिलांचं शाश्वत म्हणजे खरं सशक्तीकरण तुम्ही करताय का नाही हे उघड्या डोळ्याने तुम्ही पाहायला गेलं पाहिजे. आबासाहेबांनी महिला सशक्तीकरणासाठी त्यावेळी पहिलं पाऊल उचललं होतं, आत्ताची गोष्ट नाही. ज्यावेळेस रोजगार हमीला 2.5 रुपये महिलांना मिळायचे आणि पुरुषांना 3 रुपये मिळायचे, त्यावेळेस इंदिरा गांधी सोलापूरला आल्या होत्या. त्यावेळेस आबासाहेबांनी त्या सभेमध्ये जाऊन बंड केलं होतं की तुम्ही महिलांनाही 3 रुपये दिले गेले पाहिजे, कारण त्यांनीही पुरुषांनी एवढीच मेहनत करतात. अशा पद्धतीनं महिलांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी आबासाहेबांनी त्यावेळेस उचललेलं पहिलं पाऊल. आणि त्या माध्यमातून आता बाबासाहेबांनी सांगितलं की त्यानंतर उभारलेली सूतगिरणी, महिला सूतगिरणी, त्याच्यामध्ये महिला कामगार आणि महिलाच संचालक अशा पद्धतीने मान सन्मान देण्यासाठीची भूमिका आबासाहेबांनी घेतली. भविष्य काळामध्ये महिलांना त्यांचा अर्थकारण थोडंसं वाढावं यासाठी बचत गट असतात छोटे छोटे, त्याच्यामध्ये त्यांना अर्थसहाय्य पतसंस्थेच्या माध्यमातून, नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून निश्चित तुम्हाला मदत केली जाईल आणि तुम्ही छोटे छोटे लघु उद्योग सुरू करून तुमच्या घरामध्ये थोडंसं अर्थकारणामध्ये वाढ होईल या संदर्भातलं काम भविष्य काळामध्ये केलं जाईल या पद्धतीचं आश्वासन मी बाबासाहेबांच्या वतीने तुम्हाला सर्वांना देतो. बऱ्याच गोष्टी जिल्हा परिषदेच्या शाळा असतात आपल्याकडे, आता रंगरंगोटी करून थोडंसं कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्याच्यामध्ये टक्केवारीचा किनारा लावून केलंय लोकप्रतिनिधींनी किंवा शासनाने केलंय, पण मूळ त्याच्यामध्ये शिक्षक हवाय ते दिसत नाही. आणि प्राथमिक शिक्षणाची जी दुर्दशा झालेली आहे ती या माध्यमातून झाली. भविष्य काळामध्ये या जिल्हा परिषदेच्या शाळावर प्रशासनावर अंकुश ठेवून ताकदीनं शिक्षकांची भरती केली जाईल आणि तुम्हाला सर्व गोरगरीब लोकांच्या सर्वांच्या सर्वसामान्य जनतेच्या घरातील मुलांचं प्राथमिक शिक्षक या जिल्हा परिषदेच्या शाळेतून तुम्हाला प्रायव्हेट शाळांना मोफत त्या पद्धतीनं केलं जाईल. आणि त्याची दस्ती आम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला शब्द देतो की त्या जिल्हा परिषदेच्या शाळा ही चांगल्या पद्धतीने 100% कार्यरत करण्यासाठी, पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही निश्चित काम करू. आरोग्य व्यवस्थेबद्दल बाबासाहेबांनी सांगितलं. कोरोना सारखा काळ आपण पाहिलेला आहे, खूप बिकट काळ होता. त्यावेळेस जगावर संकट आलं होतं, देशावर संकट आलं होतं. त्यावेळेस आम्हाला कधी सीमेवर जाऊन देश सेवा करण्याची संधी नाही मिळाली, पण आमच्या व्यवसाया माध्यमातून बाबासाहेब असतील, मी असो, आम्हाला इथे राहून देश सेवा आणि रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली. पण त्या काळामध्ये शासनाला, सरकारला कळालं की वारंवार हा आरोग्य विभाग सरकारला सांगते की तुम्ही याचं बजेट वाढवायला पाहिजे होतं, पण कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये त्यांना कळालं की आरोग्य व्यवस्था आपली किती कमकुवत झालेली आहे, किती कमकुवत झालेली नाही, किती कमकुवत पहिल्यापासून आहे. म्हणून त्यांनी थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काम केलं, प्राथमिक उपचार केंद्र, उपकेंद्र थोडेसे उभे केले त्यांनी. पण लोकप्रतिनिधीचं काम आहे की ते व्यवस्थित चालतात का, 100% चालतात का, याच्यासाठी काम करण्याची गरज होती. पण या उमेदवारांनी अजिबात मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं नाही. डॉक्टर नाही, स्टाफ नाही असा कंप्लेंट असतात. मी 100% तुम्हाला शब्द देतो की आम्ही याच्यामध्ये 15-15, 20-20 वर्ष काम केलं. मीही तशा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम केलेलं, बाबासाहेबांनी काम केलेलं. मी सोलापूर सब डिस्ट्रिक्टला तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. बाबासाहेबांनी करकम या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये काम केलेलं. आम्हाला माहिती आहे तिथल्या अडचणी काय आहेत. निश्चित सांगोला तालुक्यामध्ये जी काही कमकुवत झालेली आरोग्य व्यवस्था ही ताकदीनं 100% कार्यरत करण्यासाठी आम्ही दोघंही काम करू, हाही शब्द तुम्हाला सर्वांना. एक ट्रॉमा सेंटर उभा केलं होतं की भविष्य काळामध्ये इथं मोठे मोठे हायवे होतील, तर भविष्य काळामध्ये आपल्या इथल्या लोकांचं त्या ऍक्सिडेंट, तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की कोणाचे ऍक्सिडेंट होऊ नये,
पण अनावधानाने झालं तर किती खर्च येतो, तर इथं तुम्ही जतकडे जात असाल तर एखाद्याचा ऍक्सिडेंट जरी झाला, आता हायवेला इथं बरेच ऍक्सिडेंट होतात, ऍक्सिडेंट जर झालं तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्च 25,000पेक्षा कमी आहे. लोकप्रतिनिधीचं काम होतं की ते ट्रोमा सेंटर चांगल्या ताकदीनं सुरू करावं. आबासाहेबांनी त्याचं 2019 साली भूमिपूजन केलं होतं. ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला 2 मजली चांगली सुंदर इमारत, पण ते फक्त आबासाहेबांना श्रेय जाईल म्हणून या लोकप्रतिनिधींनी सुरू नाही केलं मागच्या 4-5 वर्षामध्ये. अशा पद्धतीनं आपल्या इथल्या रुग्णांचं वेटीस धरण्याचं काम त्यांनी केलं. लोकांचे 25-30 हजार रुपये प्रत्येक ऑपरेशनला खर्च होतात. मी त्या व्यवसायामध्ये, नाहीतर लोकांना जर त्या योजनेच्या माध्यमातून करायचं असेल तर इकडे जतकडे जावं लागतं, तिकडे जुलुनीचा भाग मिरजकडे जातो, तिकडचा भाग पंढरपूर सोलापूरच्या बाजूला जातो. अशा पद्धतीने त्यांची गैरसोय होते. मी निश्चित तुम्हाला शब्द देतो की हा ट्रोमा सेंटर पण आम्ही ताकदीने चालू करू आणि आपल्या तुमच्या रुग्णांसाठी, तुमच्या जे काही आरोग्यासाठी जी काही मोफत तिथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून जे आरोग्य योजना आहे त्याच्या माध्यमातून जी काही मोफत सुविधा होईल ती तुम्हाला तिथं करण्याची सोय भविष्य काळामध्ये होईल. पण आता तुमच्या ताकदीची गरज आहे या सगळ्या गोष्टी बघायच्या. आपण विकासासाठी सगळं बोलतोय. आबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं, आपण 60 वर्षामध्ये काय केलं हे सांगता सांगता आपल्याला पुरत नाही. आपण कधी दुसऱ्यावर टीका करायची नाही. आज आबासाहेब आपल्या बरोबर नाही आहे, ती ताकद आपल्या बरोबर नाही आहे. हे नसताना आपल्यावर खूप वेगळ्या पद्धतीच्या टीका ही लोक करत चाललेली आहेत. त्यांना बोलायचं काय नाही. तुम्ही ज्या आबासाहेबांनी या सांगोला तालुक्यातील जनतेला तळ हाताच्या पुढासारखं जपलं, सांगोला तालुक्याला तळ हाताच्या पुढासारखं जपलं, 60 वर्षे लागली या सांगोला तालुक्याचं एक नाव व्हायला. इथला मतदार किती सुसंस्कृत आहे किंवा एक स्वाभिमानी आहे याच्या दिशा पूर्ण महाराष्ट्राला मिळत राहायची. कारण का एकच आमदार तुम्ही 11 वेळा विधिमंडळात पाठवण्याचं काम केलेलं आहे. एक चारित्र्य संपन्न माणूस तुम्ही 11 वेळा विधानमंडळात पाठवलेला आहे. पण मागच्या 5 वर्षामध्ये काय झालेलं आहे? पक्षफुटीत पहिलं नाव येतं आपलं आणि ते अभिमानाने सांगतात की पहिल्या गाडीनं मी गेलो. मागच्या 15 दिवसात काय झालं? आचारसंहिता लागली आणि पहिली गाडी सापडली, तिथंही नाव सांगोल्याचं पहिला. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये सांगोला तालुका जी काय आपली प्रतिमा होती या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कधी पुण्या मुंबईला गेल्यानंतर किती अभिमानानं तुम्हाला विचारलं जायचं, चहा पाजला जायचा, या बसा चहा पाजतो तुम्हाला, तुम्ही सांगोल्याचे. पण आता काय झालेलं आहे? टीव्ही उघडला की सांगोला दिसतंय की नाही, पण कोणत्या प्रतिमेमध्ये आपण बघतो आपल्याला तेही महत्वाचं आहे. आपल्याला जरा हसायला येत असेल, एखादा डायलॉगने सांगोला तालुका गाजत असेल, पण ती विनोदाची आपली प्रतिमा आहे हे विसरता कामा नये. हे दुर्दैव आहे. एक सांगोला तालुका भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी वृत्तीकडे चाललेला आहे. ते म्हणतात की तुम्ही 60 वर्षांनी युवकांसाठी काय केलं? 60 वर्षामध्ये आपण सुदगिरीच्या माध्यमातून हजारो युवकांना तिथं संधी दिल्या. मार्केट कमिटीच्या माध्यमातून तिथंही उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरेदी विक्री संघ असेल, औद्योगिक वसाहत असेल, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण काम केलं. अशा पद्धतीने आपण चांगली दिशा या तरुणांना देण्यासाठी प्रयत्न केला. भविष्य काळामध्ये मी तरुणांनाही आश्वासित करतो की तुमच्यामध्येही नवीन उद्योजक निर्माण करू आम्ही. म्हणजे तुम्ही नोकऱ्यांना फिरणार नाही, नोकऱ्या मागत फिरणार नाही. तुम्ही एक 10-20 लोकांना नोकऱ्या कशा निर्माण केल्या जातील आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही उद्योजक बनवून 10-20 नोकऱ्या तुम्ही तयार कराल. या पद्धतीची ताकद तुम्हाला दिली जाईल असे आश्वासन तुम्हा सर्वांना तरुणांना देतो. मागच्या 5 वर्षामध्ये या उमेदवारांनी, या प्रतिनिधींनी काय केले? तरुणांना कोणत्या दिशेने घेऊन गेले? तरुण रात्र जागतो आणि वळा उपसतो आणि गुन्हेगारी वृत्तीप्रमाणे काळा पैसा आपल्या घरामध्ये आणतोय. अशा पद्धतीने सांगोला तालुक्याचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आणि तेच पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना अभय द्यायचं काम या उमेदवारांनी, लोकप्रतिनिधींनी केलेलं पाहिलेलं आहे. आपल्या घरच्या काहीतरी अडचणी असतात त्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेलो असतो, त्या केसेस घेतल्या जात नाही. पण ह्या लोकांना अभय देण्यासाठी ते पहिल्यांदा फोन लावतात. हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तर भविष्यात विचार करावा लागणार आहे. आपल्या घरातला तरुण आपल्याला जेलमध्ये बघायचं आहे की मेहनतीचं थोडं का असेना, मेहनतीचं आपलं स्वतःची भाजी भाकरी आनंदानं आपल्या बरोबर खाताना पाहिजे का? या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार. बऱ्याच गोष्टी आहेत मागच्या 5 वर्षामध्ये पालकत्व स्वीकारून त्यांनी करायला पाहिजे होत्या. आढावा घेऊन जिथं कमी तिथं सूचना प्रशासनाला द्यायला पाहिजे होत्या, ते करताना दिसले नाहीत. या सगळ्या गोष्टींचा हिशोब करायचा आपल्याला. तिसऱ्या प्रतिनिधी तर बोलूच नाही. त्यांनी म्हणे की महाविकास आघाडीमध्ये यांनी बंडखोरी केली.
आपल्या विरुद्ध तक्रारी केल्या. अशा पद्धतीचं चुकीचं काहीतरी लोकांना सांगण्याचं काम केलेलं आहे. मागच्या वेळेस तुम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळताना तुम्ही कमी पडला का? ज्यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीमध्ये होता, आमची उमेदवारी असताना तुम्ही त्यावेळेस वैयक्तिक स्वार्थासाठी विरोधकाचा मांडीला मांडी लावला. मग त्यावेळेस तुमचं कुठं गेलं होतं युतीत महाविकास आघाडीचा धर्म? पण त्यावेळेस तुम्ही जर बंड केलं तर आणि परत अजून तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी परत तिकडून हो तुम्ही निष्ठेच्या गोष्टी आम्हाला सांगता. या सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता 60 वर्षापासून हा लाल झेंडा आणि लाल बावटा आपल्या खांद्यावर ठेवतो. तुम्ही आम्हाला निष्ठेच्या गोष्टी करू नका आणि गद्दारीच्या गोष्टी करू नका. तुम्ही तुमच्या पक्षानं तुम्हाला एवढं दिलं, राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या बहिणीला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली, तुमच्या कार्यकर्त्यांना तालुक्यामध्ये मान सन्मानाने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्या पक्षामध्ये ज्या बापाने तो पक्ष उभा केला त्या बापालाच तुम्ही पक्षाच्या बाहेर काढून पक्षच त्यांचा नाही म्हणून सिद्ध करणारे तुम्ही आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगू नका. हे सगळं तुम्हाला लक्षात घ्यायचं कुठल्या पद्धतीने हे लोक जाणार आहेत आणि आपल्याला कुठल्या पद्धतीने जायचं. आबासाहेबांच्या स्वप्नातील आबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगोला तालुक्याची दिशा भविष्यामध्ये पाहिली होती, ज्या लाल पावट्यासाठी आबासाहेबांनी संघर्ष केला, आबासाहेबांचा तालुका पुन्हा आपल्याला घडवायचा असेल, हा लाल बावटा शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा आपल्याला घडवायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला बॅलेट मशीनवरचं 4 क्रमांकाचं नाव बाबासाहेब देशमुख यांच्या समोरचं चिन्ह काय आहे? आवाज येत नाही. शिट्टी या चिन्हासमोरचं बटन तुम्ही एवढं दाबा की आता इथं जवळ तर जवळ आहे, जवळच्या उमेदवाराचा तर कंटाळा बसलाच पाहिजे, पण तिथं बहुधापर्यंत हा आवाज जाऊन तिथला कंटाळा बसला पाहिजे. एवढा जोरात नेहमी तुमच्या सोबत राहू. पण तुम्हाला आश्वासित करतो की तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये ज्या पद्धतीनं कायम आमच्या घराचं दार उघडं होतं आणि 2 पावलं आबासाहेब जसे पुढे राहायचे त्या पद्धतीनं तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये ज्या ज्या वेळी तातडीची आणि ताकदीची गरज राहील आम्ही दोघेही तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये 2 पावलं पुढे राहू हा शब्द तुम्हा सर्वांना देऊ. मागच्या वेळेस आपलं थोडस पराभव खूप कमी मतांनी झाला होता. त्यावेळेस आपली झळ आपण 5 वर्ष सहन करतोय, हृदयावर दगड ठेवून आपण 5 वर्ष ज्या संधीची वाट पाहतोय ती येणाऱ्या 20 तारखेला आलेली आहे. तुमच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही हे चिन्ह हे नाव ताकदीनं घरोघरी पोहोचवाल. येणारे फक्त 7-8 दिवस राहिलेले आहेत. ताकदीनं काम कराल. मागच्या वेळेस घायल राहिला होता, आपल्याकडे वारं होतं, आत्ताही आहे, पण ह्या वेळेस हलगर्जीपणा चालणार नाही. डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून आपल्याला येणारे फक्त 1 आठवडा राहिला. 1 आठवडा पुढे 10-12 दिवस थोडस काम करा, नंतर आपलेच दिवस येणार आहेत. आपल्या हक्काचा माणूस ज्यावेळेस विधिमंडळात जाईल तरच हे सांगोला तालुक्याचे प्रत्येक विषयाला फक्त शेतकरी कामगार पक्षच वाचा पडू शकतो. त्यामुळे आपला उमेदवार विधिमंडळात घालवण्याची जबाबदारी आबासाहेबांनंतर आपली आहे.